jungle. सामाजिक वनीकरण विभाग व बोलवाड ग्रामपंचायतने सीमा ओलांडली. गोंडस योजना कागदावरच. सलामी देण्यासाठी बोलवाड उद्यान पर्यटक शोधत आहेत. मिरजेपासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोलवाड या गावातील स्वर्गीय उत्तमराव मोहिते जैव विविधता उद्यान उभारण्यासाठी 2015ला जवळपास 3 कोटी रुपये निधी मंजूर झाला आणि 80 लाखाच्या खर्चामध्ये 25 एकरमधील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आल्याची माहिती वन विभाग सांगत आहे. 2020 पासून ते उद्यान पर्यटकासाठी खुले करण्यात येणार होते. मात्र वन विभागाने बोलवाड ग्रामपंचायतला उद्यान हस्तांतरण करण्यासाठी प्रस्ताव दिला. उद्यान हस्तांतरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने टाळाटाळ केली. वन विभाग व बोलवाड ग्रामपंचायत यांच्यात वादामध्ये या उद्यानाची अवस्था आज अत्यंत बिकट झाली आहे. हे उद्यान जर पाहिलं तर निश्चितच पर्यटक म्हणेल की शासनाचा एवढा मोठा निधी जर येऊन देखील सुधारणा होत नसेल तर दोष कोणाला द्यायचा. जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक काकडे यांनी या उद्यानाच्या बाबत लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे. वन विभागाचे अधिकारी सध्या या उद्यानाच्या योजनेबाबत माहिती सांगताना हात वर करत आहेत. बोलवाड ग्रामपंचायत देखील आपला काहीच संबंध नाही असे दाखवत आहे. सामाजिक वनीकरण मंत्र्यांची आम्ही शासनाचा निधी आलेला असतो तो चांगल्या गोष्टीसाठी खर्च करतो, पण जागा ही ग्रामपंचायत ताब्यात असते. या वादात आज हे उद्यान भग्न अवस्थेत दिसून आले. त्याकडे लक्ष देणे आज गरजेचे झाले आहे.